यंदाची आषाढी वारी सुरक्षित आणि हरित पालखी सोहळा म्हणून घोषित होणार। हरित पालखी सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत झाली बैठक। अवकाळीनं बळीराजाचं कंबरडं मोडलं। वादळी वाऱ्यामुळे घरांची झाली पडझड। पॉलीहाऊस कोसळलं। आंबा उत्पादकांचं सर्वाधिक नुकसान। प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांनी मागणी। अवकाळी पावसामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीट। पथारेवाले विक्रेत्यांची उडाली धांदल। सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्तांत। बातमी आहे संत तुकोबाराय आणि माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीची। आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी आज दिले। जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्व नियोजन आढावा बैठक डॉक्टर दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते। यंदा वेळेवर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असल्याचं सांगून डॉक्टर दिवसे म्हणाले, पावसाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक सुविधा करण्यात याव्यात। पावसाळा लक्षात घेता स्वच्छता आणि आरोग्याचा परस्पर संबंध असल्यानं तात्पुरत्या शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे। स्वच्छतेच्या नियोजनासाठी स्वतंत्र नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सूचित केले। आता बातमी आहे वादळी वाऱ्याची आणि पावसाच्या तडाख्याची। गेले 4-5 दिवसांपासून वादळी वाऱ्याने आणि पावसाने चांगला धुमाकूळ घातला आहे। पाईट परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झालेले दिसून येत आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाल्यामुळे याशिवाय पॉलीहाऊस आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे। नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाईट परिसरामध्ये वादळी वाऱ्याचे आणि अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून जोरदार वादळी वाऱ्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पाईट परिसरात मोठ्या प्रमाणात आंबा बाग असून काढणी योग्य झालेल्या आंबा पिकाचे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी अक्षरशः झाडे उन्मळून पडली। वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा खच पडलेला दिसून येत आहे। त्याचबरोबर अनेक घरांची पडझड झाली असून मोठ्या प्रमाणावर पत्रे उडून गेल्याचे प्रकारही घडले आहेत। त्याचबरोबर परिसरामध्ये नव्याने पॉलीहाऊस मोठ्या प्रमाणात उभारली गेली असून वादळी वाऱ्यामुळे परिसरातील पॉलीहाऊसही उडून गेल्याचे प्रकारही दिसून आले आहेत। याबाबत कृषी विभाग आणि महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून दिलासा देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे। पॉलीहाऊसचे मालक नितीन कावडे यांनी आपली कैफियत मांडली। माझ्या ह्या पॉलीहाऊसमध्ये आता मी 2 महिने झाले लागवड केलेली आहे। त्याच्यामधला माल आणि या लागवड करून मला 6 महिने झालेले आहे। तर ह्या पॉलीहाऊसमधून मला नाही म्हटलं तरी 3-4 दिवसांनी मला 30-40 हजार रुपये इन्कम होत होतं। त्याच्यातून 10-20 हजार रुपये माझी मजुरी जात होती आणि राहिलेले 10-20 हजारामध्ये माझं कुटुंब, घर वगैरे सगळं चालत होतं। आणि मी सर्व माझे पैसे जे काय असतील सगळे पणाला लावून पॉलीहाऊस बांधले होते। त्याच्यामधनं आता मला दोन्ही पॉलीहाऊस माझे पूर्णपणे चक्रीवादळामध्ये उद्ध्वस्त झाल्यामुळे आता आमचं कुटुंब वाऱ्यावरती आलेलं आहे। त्यामुळे सरकार मायबाप त्यांनी मला कमीत कमी काहीतरी मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे। बातमी आहे भल्या पाटे पत्नीवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची। चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर लोखंडी हातोड्याने हल्ला केल्याची घटना चाकणच्या नाणेकरवाडी परिसरात घडली। या प्रकरणी चाकण पोलिसांनी पतीला अटक केली असून नाणेकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेजवळ 15 मेच्या पहाटे 3:30च्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी गजानन पोमा चव्हाण वय 28 राहणार नाणेकरवाडी चाकण मूळ नांदेड यांनी फिर्याद दिली आहे। तर विश्वंभर हरजू आडे वय 36 याला पोलिसांनी अटक केली आहे। पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नीच्या डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे। बातमी आहे अवकाळी पावसाची। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अवकाळी पावसाने हजेरी लावली। विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह गुरुवारी सायंकाळी 4च्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे आणि वातावरणातील गारव्यामुळे चांगलाच दिलासा मिळाला। जोरदार सरींमुळे सकल भागात पावसाचे पाणी साचले। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचले आणि दुचाकी स्वारांसह 4चाकी वाहन चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागल्याचं असल्याचं दिसून आलं। बातमीपत्रात वेळ झाली इथं सामन्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।